चिकनची आमटी बनवणार आहे। याच्यामध्ये का ह्या गरम मसाला घेतलेला आहे, याच्यात सांगलीचा मसाला आहे हा, ह्याच्यात हळद, सांगलीचा मसाला, गरम मसाला हे 3 पदार्थ घेतलेत मी। आणि हे बघा हे वाटण आहे, कांदा, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, जिरे, लवंग, मिरे, तेजपत्ता, कस्तुरी मेथी, हे याचं वाटण आहे। ते आता मी याच्यात टाकणार आहे। आज माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्याच्यामुळे रेसिपी ब्लॉग, हा रेसिपी ब्लॉग आहे, त्याच्यामुळे काही चुकलं कमेंटमध्ये सांगा, काही चुकलं समजलं तर। ते बघा आणि हे वाटण पांढरं म्हणजे यात खोबरं, याच्यात फक्त खोबरं आहे, कारण माझं मिक्सर छोटा आहे ना, भांडं छोटं आहे, त्याच्यामुळे मी हे दोन टायमाचं केले। त्याला असं हलवून घ्यायचं बघा, असं मस्तपैकी हलवून घ्यायचं। त्याला तेल सुटेपर्यंत असं हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। काही चुकली तर कमेंटमध्ये तुम्ही बोलू शकता। चला मी सगळं याच्यात ॲड करणार आहे। घरामध्ये तुमच्या दादांना बिर्याणी वगैरे आवडत नाही आहे, पण यांना सुकन पातळच भाजी आवडते, त्याच्यामुळे आता ही पातळ भाजी चालू आहे। हे बघा माझ्याकडे काही असे मोठे मोठे भांडे नाही आहे पातेले, त्याच्यामुळे मी हे कढईमध्येच कुकरमध्येच करते। घेतलेलं चिकन आहे, हे बघा हे उकडून घेतलेलं चिकन, हे बघा हे उकडून घेतलेलं चिकन मी यात असं टाकते आणि ते पण हलवून घ्यायचं। ते पण मस्त त्याचे असे हलवून बस त्याला आपल्याला पाणी ओतायचं, गरम केलेलं पाणी। कसं आहे माहिती आहे का, असं गार पाणी जर टाकलं ना तर मटणाला असं म्हणावं असं चिकनला सुगंध येत नाही, खायला चव नाही लागत, त्याच्यामुळे गरम पाणी करूनच ॲड करायचे आहे। इथे गरम केलेलं पाणी आहे, हे पहा गरम केलेलं पाणी आता आपल्याला ह्या चिकन मध्ये ओतून घ्यायचं आहे। खरं तर चिकन हलवल्यानंतर त्याला थोडा वेळ असं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी आपण ओतणार आहोत, थोड्या वेळाने ओतणार आहोत, हलवत घ्यायचं आपल्याला, मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत हा मसाला हलवून घ्यायचा आहे। त्याला अंगचं पाणी असतं म्हणून ते पाणी सोडतं, जोपर्यंत तेल सुटेल तोपर्यंत हलवत राहायचं। आता मस्तपैकी परत एकदा हलवून घेते, हलवून घेते मी। काही आहे ना माझ्याकडे पातेलं नाही आहे, मोठे पातेलं असं म्हणावं असं नाही आहे, त्याच्यामध्ये कुकरमध्ये ते करते। हे बघा हो, हे बघा आता मस्त आता हे गरम झालेलं पाणी मी याच्यात ओतणार आहे।